2 चमचे आता टेबल स्पून तेल टाकायचं आपल्याला. पेस्ट करायची खोबऱ्याची, कांदा टोमॅटो. आपण आज चिकन करी करणार आहे, मस्त कडबीट त्याला. तेल आता गरम झालंय, आता आपण याच्यात खोबरं टाकू. गॅस कमी करू, कांदा टाकू. आता आपण जरा चिमणी लावूया. आता कांदा पूर्ण ब्राउनिश होईपर्यंत आपण ह्याला भाजून घेणार आहे आणि ब्राउनिश झाल्यानंतर याची पेस्ट करणार आहे. आता याच्यात आपण टोमॅटो टाकूया आणि टोमॅटो ही मस्त भाजून घेऊया. तर याच्यात आपण 3 टोमॅटो वापरलेत, 3 कांदा वापरलेत आणि खोबऱ्याची खोबरं एक पावशेर खोबरं घेतले. तर आपलं हे झालंय चांगलं ब्राउनिश वगैरे झाले, भाजून घेतलं. आता जरा ह्याला फॅन खाली ठेवू, त्याला गार करून ह्याची पेस्ट करायची आता आपल्याला. आता ही पेस्ट आपल्याला तयार करायची. याची पेस्ट तयार करू आणि याची चिकन करी बनवायची आपल्याला. आता याची आपल्याला मिक्सर मधून पेस्ट करायची आहे. पेस्ट चांगली बारीक आहे म्हणून आपण याच्यात पाणी टाकूया, अजून टाकू. पेस्ट तशी बारीक झाली आहे, पण थोडं अजून पाणी टाकून अजून थोडी बारीक करून टाकू. याच्यात आता तेल टाकूया. आपल्याला आता चिकन शिजवायचंय, आळणी तयार करायची चिकनची. 2 टेबल स्पून तेल टाकले सध्या तरी, लागलं अजून टाकूया. आता थोडीशी यातली पेस्ट वापरून आपण आळणी तयार करणार आहे. पेस्ट वापरली की आळणी जरा अजून चांगली होती. आता याच्यात आपण चिकन टाकूया. याच्यात आता 2 ते 3 ग्लास पाणी टाकूया आपण. याच्यात थोडीशी हळद टाकूया आपण आणि थोडस चवीनुसार मीठ. अशा तऱ्हेने आपली आळणी तयार झाली आहे. तुम्ही बघू शकता चिकन शिजलंय. आता आपण रस्सा तयार करणार आहे चिकनचा. याच्यात आपण 3 टेबल स्पून तेल टाकूया. जी पेस्ट आहे ती वापरून आपल्याला आता रस्सा बनवायचा आहे चिकनचा. आता जी मगाशी पेस्ट केली आपण ती गरम तेलात टाकू. आता या पेस्टला आपण 10-15 मिनिटं तरी शिजवून घेऊया, चांगली जरा ब्राउनिश करूया आणि याच्यात मग मसाले टाकूया. तिखट, मीठ, आणखी कांदा लसूण आणि आळणीचं पाणी आणि नंतर चिकन. यात आता आपण आलं लसूण पेस्ट टाकूया. मसाला आता आपला झालाय तसा शिजला. आता त्यात आपण
सगळे तिखट, मीठ, धने पावडर हे सगळं टाकूया. कांदा लसूण टाकतोय. कांदा लसूण मसाला 1.5 टेबलस्पून टाकतोय. तिखट, मीठ, लाल तिखट पावडर ती पण 1.5 टेबलस्पून. धने पावडर 2 टेबलस्पून आणि मीठ चवीनुसार. यात आपण आता चिकन मसाला टाकू जरा. आणि मसालाही आपला शिजलाय. त्यात आळणी रस्सा टाकून चिकन रस्सा आपण बनवूया. पाहू शकता तुम्ही कलर कसा एकदम त्याला ब्राउनिश आलाय. मसाला आपला आता तयार झालाय. त्याच्यात आपण चिकन आणि आळणीचं जे पाणी आहे ते टाकतोय. आता आपली करी तयार झाली आहे. त्याच्यावर आता आपण वरून कोथिंबीर टाकूया. तर तुम्ही बघू शकता चिकन रस्सा आपला तयार झालाय. त्याला मस्त तेलाचा कट पण आलाय. मस्त असं चिकन रस्सा तयार झालाय. आता याचा आस्वाद घेऊया.